गडिंग्लज तालुक्यातील भडगाव पैकी बेरडवाडी येथे अल्कोकेन नावाची कंपनी आहे. त्याच्या विरोधात आज हिरण्यकेशी प्रदूषण संघर्ष समिती आणि येथील ग्रामस्थांनी आंदोलन केलेलं आहे. आंदोलन झाल्यानंतर येथील अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे. याशिवाय येथे प्रदूषण विभागाचे अधिकारी देखील इथे उपस्थित होते आणि त्यांच्या सोबत देखील चर्चा झालेली आहे. अमर चव्हाण असेल किंवा कॉम्रेड संपतराव देसाई आणि गावातील प्रमुख मंडळींच्या उपस्थितीत मार्गदर्शनात हे आंदोलन झालेलं आहे. अमर चव्हाण आहेत आपल्यासोबत. काय मागण्या केल्या या कंपनीच्याकडे? प्रदूषण विभागाचे अधिकारी सुद्धा इथे उपस्थित होते. काय आश्वासित केले त्या अधिकाऱ्यांनी आणि कंपनीच्या मॅनेजमेंटने? मला वाटतं 8-10 वर्षापासून ही कंपनी चालू आहे. सातत्यपूर्वक की आम्ही याचा पाठलाग करत होतो की साहेब याचं प्रदूषण आणि या सगळ्या गोष्टी थांबाव्यात. इथली जर परिस्थिती जर विचारात घेतला तर भडगाव मधल्याच 4 वस्त्या आहेत तिथं. एक भुईवाडी असेल, बेरडवाडी असेल, चव्हाणवाडी असेल आणि मरगुदरवाडी. या 4ही वाडीतली एकूण लोकसंख्या जर विचारात घेतला तर किमान 1000-1500 लोकसंख्या असणाऱ्या या 4 वाड्या आहेत. सगळ्या परिस्थितीचा जर गांभीर्यानं विचार केला, ह्या कंपनीचं नावच असं आहे की धान्य कुजवून अल्कोहोल तयार करणार. म्हणजे त्या धान्य कुजवलेल्या धान्याची अल्कोहोल निर्मितीसाठी जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमुळं जे काही पाणी जे वापर केला जातो आहे आणि त्याला स्पेंट वॉश म्हटलं जातं आहे की कुठल्याही पद्धतीचा आतमध्ये स्पेंट वॉशचा किंवा इतर कुठल्याही पद्धतीचे प्रोजेक्ट नसल्यामुळं ते काय करत होते की जे पाणी मिळतंय ते पाणी टँकरमध्ये भरायचं आणि त्या टँकरच्या माध्यमातून दुसरीकडं बाजूला नेऊन ओतायचं. पावसाळ्यात व उन्हाळ्यातली परिस्थिती जर विचारात घेतला, ज्या कंपनीतनं निघणारा एक ओढा आहे त्या ओढ्याला खाली पाणी जात आहे आणि त्या ओढ्याचं पाणी जे भुईवाडीतली लोक आहेत त्या लोकांच्या घरात सुद्धा उघड्या सुटण्याची परिस्थिती चालू झालेली आहे. पाण्याचा वास जर बघितला तर एखादा माणूस एखादा तासभर बसू शकत नाही. पण इथली लोक गेली 10-12 वर्षे की ह्या ज्या वेदना आणि ह्या जी परिस्थिती आहे ही न विचार करण्यापलीकडे सहन करत आहेत. सातत्यपूर्वक 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचं काम केलं, प्रांतांना निवेदनाचं काम करण्याचं काम केलं. खरोखर म्हणावं लागेल प्रशासन हेळसांड पद्धतीनं की आमची मोज बघत होतं. आम्ही प्रांतांना निवेदन दिलं, प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. प्रदूषण महामंडळाचा अधिकारी ज्या दिवशी येणार त्या दिवशी ही कंपनी बंद असणार. त्यामुळे प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा ह्या कंपनीनं 100% अंधारात ठेवून जो काही प्रोजेक्ट चालवला, आमचा या प्रोजेक्टला विरोध नाही, आमचा हा प्रोजेक्ट बंद झाला पाहिजेत म्हणून विरोध नाही. कालपर्यंत त्यांनी काय केलं, कालपर्यंत इथल्या कामगारांना उठवून बसवलं आणि त्यांनी सांगितलं की हे कामगार आणि आमच्याकडे सुद्धा येऊन कामगारांनी भेटले आणि त्यांना सांगितलं की आमचे पोटपाणी चालणार काय. पण आजची परिस्थिती विचारात घेतली तर ह्या वहिनी असतील की इथली महिला मंडळ जे आहेत, पुरुष एखाद्या वेळेस कुठंतरी कामानिमित्त बाहेर जाऊ शकतोय पण महिला मात्र 12-24 तास स्वतःच्या घरात राहतात. घराचं आणि कंपनीचा अंतर विचारात घेतला तर 100 मीटर सुद्धा अंतर नाही. ही सगळी परिस्थिती विचारात घेतला तर लोकांचा आता जगणं हराम झालेलं आहे. बऱ्यापैकी लोकांना ऑक्सिजन कमी असेल, इतर व्याधी असतील, ह्या सगळ्या सातत्यपूर्वक चालू झालेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार केला तर नुसता इथल्या लोकांच्याबद्दल म्हणणार नाही तर 3 किलोमीटरपर्यंत आम्ही जाऊन बघितलं. मगाशी 1 ते 1.5 किलोमीटरवर असणारी जी ग्रामपंचायतनं विहीर काढलेली आहे त्या विहिरीत सुद्धा पाणी तर 100% प्रदूषित पाणी आहे. इथले जे बोर आहेत त्या बोरमध्ये महादेवचा बोर येतच आहे. त्या बोरचं पाणी ज्यावेळी ग्रामपंचायतचं पाणी येणार नाही त्यावेळी त्या बोरचं पाणी इथली वस्ती पिते आणि त्या बोरचं पाणी सुद्धा 100% प्रदूषित आहे. आमची आज शासनाला, प्रशासनाला, सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की ही जी कंपनी आहे ही कंपनी चालू होऊ नये म्हणणार नाही, पण ही कंपनी चालत असताना इथली जनता जगली पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा असेल. ह्या जनतेला जर त्रास होत असेल, आज आम्ही आंदोलनाचा पहिला दिवस आहे. आज आम्हाला ह्या कंपनी आणि जी काही शिंदेसाहेब म्हणून जे प्रदूषण महामंडळाचे आलेले होते त्याने आज शब्द दिला आहे की जोपर्यंत या सगळ्या त्रुटी पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हा कारखाना चालू करणार नाही. आम्हाला अपेक्षित एवढंच आहे, आमच्या जनतेचं, आया भगिनींचं, आमच्या मुलाबाळांचं जीवन श्रेष्ठ आहे. कंपनीच्या बरोबर आमची माणसं जगली पाहिजेत. जर का त्या पद्धतीचा भविष्यात निर्णय नाही झाला तर माणूस जगणार काय, कंपनी जगणार, हा निर्णय करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये हे प्रशासनाने याच्यातनं घ्यावं. काय त्रास काय होतो? खोकला, धाप, ते आता असं चालणं होत नाही. घरात आजी आमची बीपी आहे, शुगर आहे, त्याच्यानी चालणं होत नाही. वास तर अजिबात सहन होत नाही आणि हे आवाज होतोय ना ते रात्रीने झोप लागत नाही, दिवसाने झोप लागत नाही. लहान मुलांना 8 दिवसाला एकदा छातीवरती मग ते त्यांना दवाखान्याला लागतं. अभ्यासाला सुद्धा लक्ष लागत नाही आवाजामुळे. कंपनी तेवढं बंद व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्हाला झोप सुद्धा नाही आवाजामुळे आणि वास
वास तर आम्हाला जरा सुद्धा सहन होईल. त्याच्यामुळे सगळं घरात सगळं जंतू सगळं माशा सगळं येऊन घरात बसायला लागलेत. कंपनी म्हणजे एकदम याच्यानं पाणी काय बाहेर पडतोय तिथे एकदम तिथे काय उगवण्याची काय हेच नाही आहे. आता पिकाची एकदम हाल म्हणजे काय, आता प्रत्येक शेतात सगळी जाऊन बघून आलेलं आहे खाली. आता ते पाणी काय गेलेलं आहे तिथं 2-3 वेळा आम्ही पेरणी केलं तर सुद्धा त्या ठिकाणी बियाणं उगवायलाच नाही. मग त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो विहिरीला पण नेऊन दाखवून आणलंय त्यांना पाणी. त्या प्रोसिजरमुळे तुम्हाला सांगतो सगळ्याकडनं अडचण म्हणजे भरपूर अडचण आहे कंपनीचं. आणि आवाज तर इतकं येतोय तिथं काय बघायचं हेच नाही. ते सांगितलं तर ते लोक आपल्याला पाणी परत आपल्यावरच दमदाटी देऊन तुम्हाला सांगतो प्रोसिजर चालू केलेलं आहे. आणि पोलीस स्टेशन यावं करा त्यावं करा म्हणून तुम्हाला सांगतो केसेस करत इथपर्यंत आलेलं आहेत त्यांनी. आमचा माणूस जगला पाहिजेत. आमच्या डोळ्यासमोरचं ध्येय असेल. एखाद्या कुटुंबाची व्यथा जर ऐकला तर ह्या गोष्टीमुळे जर कुटुंब संपत असतील तर कुटुंब संपवणार नाही, कंपनी संपवावी लागेल, हे त्याचं उत्तर असेल. सगळ्यात जर वाईट काय असेल, ETP प्लॅन्ट गेली 12 वर्षे सांगितलं जातं आहे की हा फॅक्टरी 12 वर्षापूर्वी लायसन दिलेले आहे आणि ETP प्लॅन्ट हा गेल्या 2 महिन्यापूर्वी चालू केला असं आतले अधिकारी ज्यावेळी आम्ही आतमध्ये गेलो त्यावेळी सांगितलं. बॉयलरसाठी जे प्रदूषण जी राख उडते त्या राखेचं जर बघितला तर 8-15 दिवसापूर्वी चालवलं. ह्या सगळ्याचं उत्तर जे एक असेल की प्रशासनातल्या अधिकाऱ्याला महिन्याला पाकिट देऊन हे प्लॅन्ट चालवण्याचं काम केलेलं आहे. मिली भगत म्हणायची गरज नाही की रासरूसरित्या प्रदूषण महामंडळ असेल किंवा इतर जिथं असेल त्यांनी हे पैसे देऊनच हे धंदा चालवण्याचं काम केलं आहे. पण भविष्यात अशा पद्धतीचं कुठलंही दुकान यांचं आम्ही चालू देणार नाही, हे 100% आंदोलन आमच्या पद्धतीने आमच्या मागणीनुसार जर मान्य नाही झालं तर कंपनी बंद पडेल असा इशारा देखील आज लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून संघर्ष समितीचे नेते अमर चव्हाण यांनी दिलेला आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे.